चला नमस्कार, मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपल्याला विशेष करून त्या ठिकाणी मॉडर्न हिस्ट्रीमध्ये एक प्रश्न कन्फर्म आहे. बघा, आयोगाचा आपण कोणताही जर पेपर दिला तर या पेपरमध्ये आपल्याला कायद्यावरती प्रश्न आहेत, ज्याला आपण भारताचा घटनात्मक विकास म्हणू. बघा, परंतु हा घटनात्मक विकास पाहत असताना अगोदर या कायद्यांचं पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी वर्गीकरण करता येणं आवश्यक आहे. मग हे वर्गीकरण करायचं कसं? बघा, लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला कायद्याचे काही प्रकार जे आहेत हे प्रकार त्या ठिकाणी इथं करावे लागतात. म्हणजे सरळ सरळ त्याचं वर्गीकरण करावं लागतं. बघा, म्हणजे पहिला मुद्दा जर आपण बघितलं बघा तर नियंत्रण कायदे हे एक पहिला टाईप आहे. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटनी ही जी कंपनी आहे बघा, ब्रिटिश कंपनी, त्या कंपनीवरती कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तिच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही कायदे केले आहेत बघा, ज्याला आपण नियंत्रण कायदे म्हणूया. त्यानंतर सुधारणा कायदे, राणीचा जाहीरनामा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर भारतीय परिषदेचे कायदे, त्यानंतर आहे बघा भारतीय सुशासनाचे कायदे, आणि त्याच्यानंतर मग शेवटी आपला कायदा आहे बघा भारतीय या ठिकाणी स्वातंत्र्याचा कायदा. मग आता जर आपण नियंत्रण कायद्याच्या मध्ये जर आलो तर जवळजवळ त्या ठिकाणी एकूण 4 कायदे आहेत. त्यातला पहिला आहे बघा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आपण ज्याला म्हणूया. त्यानंतर 1781चा एक सुधारणा कायदा आहे. ओके, खऱ्या अर्थाने 73च्या कायद्यामधले बरेचसे दोष त्या ठिकाणी दूर करण्याचं काम या कायद्याने केलेलं आहे. त्यानंतर बघा 1784चा एक पिट्स ॲक्ट आहे, आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवतो बघा 1786चा एक कायदा आहे. त्यानंतर बघा सेकंड जर आपण आलो सुधारणा कायद्यामध्ये, ज्याला आपण चार्टर ॲक्ट असं म्हणू शकतो, एकूण 4 आहेत. 1793चा पहिला अधिनियम, नंतर 20-20 वर्षांनी हे कायदे केलेत बघा. 93, नंतर 1813, नंतर 1833, आणि पुढचा आहे बघा त्या ठिकाणी 1853चा कायदा. त्यानंतर जर आपण बघितलं बघा, डायरेक्ट 1857च्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा आहे बघा, तो या ठिकाणी पब्लिश केलेला आहे 1858मध्ये. कारण की या कायद्याने एक मोठं सत्तांतर आपल्या भारतात झालेलं आहे. कंपनीची सत्ता जी आहे बघा भारतातली संपवून या ठिकाणी भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंट किंवा ज्याला आपण राणीची सत्ता म्हणूया ही सुरू झालेली आहे. त्यानंतर बघा भारतीय परिषदेचे कायदे एकूण 3 आहेत. त्यातला पहिला आहे बघा 1861चा कायदा, त्यानंतर 1892चा कायदा, आणि तिसरा आहे बघा 1909चा, ज्याला आपण मोर्लो मिंटो सुधारणा कायदा असं म्हणूया. पुढचा प्रकार आहे बघा भारतीय सुशासनाचे कायदे. याच्यामध्ये महत्त्वाचे 2 कायदे आहेत. एक आहे बघा 1919चा कायदा, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हणूया, आणि सेकंड आहे बघा 1935चा कायदा, जो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि सर्वात शेवटचा जर कायदा म्हटलं तर तो आहे बघा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, जो 18 जुलै 1947 साली काय केला बघा या ठिकाणी संमत केलेला आहे. तर अशा प्रकारे हा घटनात्मक विकास आहे, आणि अशा प्रकारे कायद्याचं वर्गीकरण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो बघा, ब्रिटिशांनी काय केलं, आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये सुधारणा करण्यासाठी वेगवेगळे आयोग नेमले, वेगवेगळ्या त्या ठिकाणी समित्या स्थापन केलेल्या आहेत, अजून त्या ठिकाणी छोटे मोठे कायदे केलेले आहेत. मग आता हे आयोग, कायदे, समित्या कोणत्या लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दुष्काळाविषयक कायदे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. बऱ्याचदा आयोग तुम्हाला या ठिकाणी ह्या दुष्काळविषयक आयोगावरती प्रश्न विचारतं बघा. एक तर त्यांचा क्रम लावा असा प्रश्न विचारतं, किंवा डायरेक्ट त्या ठिकाणी त्या आयोगाचे अध्यक्ष कोण, नंतर आयोग कधी नेमला, किंवा त्या आयोगाने कोणत्या कोणत्या ठिकाणी शिफारशी केल्या, अशा टाईपचे प्रश्न आहेत. मग त्यामध्ये पहिला आहे बघा कर्नल स्मिथचा आयोग 1860मध्ये, सेकंड आहे कॅम्पेबल आयोग 1866मध्ये, त्यानंतर आहे बघा तिसरा रिचर्ड स्ट्रॉची आयोग 1876मध्ये 76-77मध्ये, त्यानंतर आहे बघा लॉल आयोग 1897मध्ये, आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं तर मॅकडोनाल्ड आयोग आहे, तो आहे बघा 1899 ते 1900मध्ये. त्यानंतर बघा जर कामगारांसंदर्भात जर काही महत्त्वाचे नियमन जर केले असतील तर पहिला फॅक्टरी ॲक्ट आहे बघा 1881-82 सालचा, लॉर्ड रिपनच्या कालखंडामधला, आणि त्याच्यानंतर आहे बघा सेकंड ॲक्ट 1891-92 सालचा. त्यानंतर पुढे जर आपण आलो बघा, शिक्षणविषयक काही महत्त्वाचे कायदे आहेत. त्यातला 1813चा चार्टर ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत बघा भारतीय शिक्षणासंदर्भातल्या, त्या या ठिकाणी इथं अभ्यासाला पाहिजेत. त्यानंतर 1833चा एक अधिनियम आहे, आणि 1835चा ज्याला आपण शिक्षणाचा झिरपता सिद्धांत किंवा भारतीय लोकांना पाश्चिमात्य शिक्षण देणारा कायदा जर कोणता असेल तर तो आहे बघा त्या ठिकाणी 1835चा कायदा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर भरपूर त्या ठिकाणी आयोग आहेत, भरपूर समित्या आहेत. पाठीमागचे जर आपण काही क्वेश्चन पेपर जर चेक केले बघा आयोगाचे, MPSCचे, तर डायरेक्ट तुम्हाला या आयोगाचा क्रम लावा असा प्रश्न विचारलेला आहे. मग त्याच्यामध्ये बघा चार्ल्स वूडचा एक अहवाल आहे 1854चा, स्टॅनलेचा खलिता आहे बघा 59 सालचा, त्यानंतर हंटर कमिशन आहे 1882चं, त्यानंतर बघा लॉर्ड कर्झनचे शैक्षणिक धोरण आहे 1899, थॉमस रॅले कमिशन आहे 1902, विद्यापीठ कायदा 1904चा आहे, सँडलर आयोग आहे बघा 1917 सालचा, त्यानंतर आपण ज्याला
मॉन्टेफोर्ड सुधारणा असं म्हणूया 1919च्या आहे त्या, मॉन्टेफोर्ड किंवा मॉन्टेग्यू सुधारणा आपण असं म्हणूया, चेम्सफोर्ड वगैरे त्यांच्या. त्यानंतर बघा हर्टॉग समिती आहे 1929ची. वर्धा शिक्षण योजना आहे बघा 1937ची. त्यानंतर बघा ॲबॉट वूड समिती आहे बघा 1937ची. त्यानंतर सरळ सरळ जॉन सॉन्डर्स सार्जंट आयोग आहे 1944 सालचा. त्यानंतर नलिनी रंजन सरकार समिती बघा 1946 मधली आहे. राधाकृष्ण आयोग आहे 1948 सालचा. त्यानंतर बघा मुदलियार आयोग आहे बघा 1952 सालचा. दुर्गाबाई देशमुख समिती 1958 आहे. हंसाबाई मेहता समिती 61-62 आहे. कोठारी आयोग 1964 सालचा आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे बघा 1968 सालचं. त्यानंतर ईश्वरभाई पटेल पुनर्विलोकन समिती आहे बघा 1968ची आहे ती पण. त्यानंतर मालकम आदिशेषशाही समिती आहे 1977 सालची. पार्वतीबाई मालगोंडा शिक्षण सुधार समिती 1984 सालची आहे. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आहे बघा पुन्हा त्या ठिकाणी 1986 सालचं. त्यानंतर खडूफळा मोहीम 1988 आणि नवीन शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी कधी बघा 2009चा. अजून त्या ठिकाणी 19 मधलं पण आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला बघा भारताचा घटनात्मक विकास पाहत असताना आपल्याला बऱ्याचदा हे असं टाईपचं वर्गीकरण या ठिकाणी करता येणं आवश्यक आहे. कारण की आपण पाठीमागचे जर काही क्वेश्चन पेपर जर बघितले तर या क्वेश्चन पेपरमध्ये या टाईपवरती प्रश्न विचारलेले आहेत. जसं आता 1 जूनला जो आपला गट क चा पेपर झाला, या गट क च्या पेपरमध्ये या आयोगावरती तुम्हाला प्रश्न आहेत बघा. तो जर पेपर तुम्ही चेक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी ते पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारचं हे घटनात्मक या ठिकाणी विकास आहे. आता याबरोबर आपण येणाऱ्या आगामी कालखंडामध्ये ज्या गट ब च्या गट क च्या किंवा त्या ठिकाणी राज्यसेवा ह्या ज्या परीक्षा आहेत बघा, यासाठी एक आगळी वेगळी त्या ठिकाणी बॅच सुरू करतो ज्याला आपण नाव दिलेलं आहे बघा मेंटॉरशिप बॅच. तर या मेंटॉरशिप बॅचचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे ते एकदा आपण बघूया. तर सरळ बघा या बॅचमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्यानंतर गट ब आणि क आणि इतर बाकी इतर सरळ सेवा ज्या आहेत बघा तलाठी ग्रामसेवक वगैरे ह्या आपल्या त्या ठिकाणी पूर्णपणे ह्या परीक्षेसंदर्भात जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला केले जाऊ शकते. त्याच्यामध्ये आपल्याला बघा जे सब्जेक्ट आहेत इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना, पंचायत राज, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाचं टीचिंग नाही केलं जाणार. याच्यामध्ये टीचिंग फक्त तुम्हाला माझ्या 2 बॅच आहेत बघा इतिहास आणि भूगोल, ह्या 2 बॅच तुम्हाला पूर्णपणे या मेंटॉरशिप बॅचमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. बाकी इतर जे आहे बघा या विषयाचं प्रॉपर तुम्हाला मार्गदर्शन, त्यानंतर बघा डेली टार्गेट जे आहे ते दिलं जातं. जसं उदाहरणार्थ आपण जर बघितलं बघा, जसं आता 18 जून म्हणजे हे आजचं त्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे विद्यार्थ्यांना. याच्यामध्ये तुमचं सकाळपासून तर बघा 7 ते 8 न्यूजपेपर रीडिंग आहे. त्यानंतर बघा 8 ते 12 एक आपण कोणताही विषय याच्यामध्ये अभ्यासाला घेऊ शकतो ते ठरवलं जातं. ज्या ज्या मुलांनी या बॅचमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या मुलांना ते टार्गेट देऊन ते पूर्णपणे केलं जातं बघा. त्यानंतर 12:30 ते 2:30 हा आपला लेक्चरचा टायमिंग आहे. 2 तास याच्यामध्ये आपण लेक्चर घेतो. त्यानंतर बघा संध्याकाळी 4 ते 8 पुन्हा त्या ठिकाणी काय होतं बघा डबल तुम्हाला 4 तासाचं एक टार्गेट दिलं जातं. पुन्हा मधला जो वेळ आहे बघा म्हणजे 8 ते एक सरासरी त्या ठिकाणी 10 पर्यंत 2 तास पूर्णपणे आपण ब्रेक या ठिकाणी घेतो. त्यानंतर 10 ते 11 पुन्हा अजून तुम्हाला एक सब्जेक्ट आहे करंट अफेअरचा जो रात्री असतो. ओके. आणि 11 ते पुन्हा त्या ठिकाणी रात्री 5 पर्यंत पूर्णपणे झोप किंवा आपण ज्याला म्हणूया पूर्णपणे आराम आहे. आणि पुन्हा पहाटे 5 ते 6 या ठिकाणी उठून बाकी एक्सरसाइज वगैरे 6 ते 7 पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला फ्रेश आणि 7 पासून आपल्याला काय करायचं बघा पुन्हा आपलं हे जे वर्किंग आहे हे वर्किंग त्या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय. म्हणजे फायनली जर आपण विचार केला बघा दिवसभरामध्ये बऱ्याचदा काय होतं आपण जो अभ्यास करतो त्या अभ्यासाचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येत नाही आहे. परंतु ज्यावेळेस आपल्यासमोर टार्गेट असतं तर आपण 100% ते कॅल्क्युलेशन करून तेवढा अभ्यास आपला पूर्ण करू शकतो. म्हणजे दिवसभरामध्ये जर या टाइम टेबलने जर आपण प्रॉपर जर गेलो तर 9 तास आपला अभ्यास होत आहे. म्हणजे सकाळच्या शिफ्टमधले 8 ते 12 हे 2 तास. त्यानंतर बघा आपण जर दुपारी जर आलो बघा 4 ते 8 हे त्या ठिकाणी 4 तास, 8 ते 12 हे 4 तास आणि संध्याकाळी 4 ते किंवा इव्हिनिंगचे हे 4 ते 8 हे 4 तास. म्हणजे इथं 4 इथं 4 8 आणि हा करंट अफेअरचा एक वेळ आहे बघा 1 तासाचा. म्हणजे 9 तास आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी बिझी केलं जात आहे आणि टार्गेट देऊन पूर्णपणे हे तुमच्याकडनं कंप्लीट करून घेतलं जात आहे. ओके. तर पूर्वीची आपली एक मेंटॉरशिप बॅच सुरू आहे, आता ती जवळजवळ बऱ्यापैकी पुढे सरकलेली आहे. नवीन मेंटॉरशिप बॅच आपली सुरू होत आहे. ओके. तर त्या बॅचला आपण जर बघितलं ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असे मुलं प्रवेश घेऊ शकता. बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगोदर बॅचचं रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे.
आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, एक नंबर मी देतोय 9975 75 54 99 या नंबरवर आपण संपर्क साधून या आपल्या मेंटॉरशिप बॅचला आपला प्रवेश आपण त्या ठिकाणी निश्चित करू शकता. ठीक आहे. याच्याबरोबर जर कुणाला आगामी कालखंडामध्ये स्पेशली माझ्या काही नवीन पण बॅचेस आपण आता सुरू करतोय बघा. स्पेशल हिस्ट्रीची बॅच या ठिकाणी सुरू होती आहे. काय बोललो मी, स्पेशल हा जो हिस्ट्री सब्जेक्ट आहे बघा त्याची पण बॅच आपण सुरू करतोय आणि स्पेशल हा जो जिओग्राफी आहे बघा त्याही विषयाची बॅच आपण या ठिकाणी सुरू करतोय. आता ह्या दोन्ही बॅचेस आपल्या सुरू होत आहेत. ओके, कंबाईन असेल किंवा त्या ठिकाणी राज्यसेवा असेल या परीक्षेला अनुषंगून या परीक्षेला त्या ठिकाणी अनुसरून आपण ह्या बॅच त्या ठिकाणी सुरू करतोय. या ठिकाणी हिस्ट्रीची जर आपण फीस बघितली तर ही आहे बघा 1499 रुपये आणि जिओग्राफी ही पण त्या ठिकाणी किती बघा 1499 रुपये ही आपल्याला फीस या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जर आपण दोन्ही विषय जर सोबत घेतले, दोन्ही विषय जर स्पेशल जर घ्यायचे असेल तर आपल्याला एवढी फीस त्या ठिकाणी पे करावं लागेल. आणि जर तुम्ही दोन्ही सब्जेक्ट या ठिकाणी जर सोबत घेत असताल तर तुम्हाला एवढी फीस त्या ठिकाणी देण्याची गरज नाही आहे. आपल्याला दोन्ही सब्जेक्ट पूर्णपणे इथं बघा 2100 रुपयामध्ये अवेलेबल होऊ शकतात. ओके, तर अशा प्रकारे पूर्णपणे ह्या मेंटॉरशिप बॅचचा किंवा स्पेशल बॅचचा येणाऱ्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि हा जो घटनात्मक विकास आपल्या भारताचा आहे तो मात्र काय करा बघा, प्रत्येकाने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. एकतरी प्रश्न आपल्याला या घटनात्मक विकासावरती आहे. ओके, आगामी कालखंडामध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्या बॅचेसला प्रवेश घेण्यासाठी जो नंबर आपल्याला दिला मी त्या नंबरवर आपण आपलं नाव आणि या ठिकाणी त्या बॅचचं जो नाव आहे बघा ते नाव त्या ठिकाणी मेन्शन करून आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकता. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.